हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण अरेवरती एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. जसं आपण अरेवरती नवीन डी एस ची प्लेलिस्ट चालू केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक बघितला की इंट्रोडक्शन टू अरे आणि त्याच्यावरती आपण प्रॉब्लेम अल्गोरिदम सॉल्व्ह करत होतो. आता आजचा हा नवीन प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि त्याच्यासोबत आपण लाईव्ह ॲप्लिकेशनवर कुठे यूज होतं हे देखील आपण ते बघूया. त्याच्या अगोदर पहिला आपण आजचा प्रॉब्लेम बघूया की आजचा प्रॉब्लेम काय सांगतोय की आपल्याला गिवन अरे एलिमेंट असेल, त्याच्यामध्ये आपल्याला असा एलिमेंट शोधायचा आहे गिवन अरेमध्ये, त्याच्यामध्ये तो रिपीटेड असेल म्हणजे डुप्लिकेट एलिमेंट असेल. तर आपण जसं अरेच्या कन्सेप्टमध्ये बघितलं की अरे एक्झॅक्टली कसं डिफाईन करतात, त्याचे सिंटॅक्स काय आहे, हा डेटा टाईप आहे, हा रेफरन्स व्हेरिएबल आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. रेफरन्स व्हेरिएबल स्टोअर होतो ही स्टॅक मेमरीमध्ये आणि ऑब्जेक्ट हा स्टोअर होतो हीप मेमरीमध्ये. हे ऑब्जेक्ट्स कॉल होतात ते स्टॅक मेमरीमधून या रेफरन्स व्हेरिएबल थ्रू. तर आपण आजचा हा प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला गिवन अरे एलिमेंट असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिपीटेटिंग एलिमेंट्स फाइंड आउट करायचे असेल. तर आपण आजचा प्रॉब्लेम हा विथ रिटर्न टाईप मेथडनी सॉल्व्ह करणार आहोत. त्यासाठी पहिला आपण व्हेरिएबल एक डिक्लेअर करूया व आपण एक मेथड कॉल करूया. मेथड कॉल कुठलं फाइंड नाही डुप्लिकेट एलिमेंट हा मेथड कॉल केला आणि अरे पास केला त्याच्यामध्ये. आता पहिला आपण त्याचं मेथड डिफाईन करूया. आता हा आपण विथ रिटर्न टाईप केलं आहे, मग त्याचा रिटर्न टाईप येणार इकडे इंट मेथडचा. टेक इन डुप्लिकेट एलिमेंट आणि आतमध्ये अरे पास करूया. आता पहिलं आपल्याला काय करायचं की आपल्याला अशी कंडिशन द्यायची की पहिलं आपल्याला अरेची लेंथ चेक करायचं. जसं याच्यामध्ये एलिमेंट्स नसतील काहीच तर आपल्याला रिटर्न डिरेक्टली -1 करायचं. लेंथ इज लेस देन 1 रिटर्न -1. आता अजून एक रिटर्न व मेथडच्या इकडे रिटर्न -1 द्यायचं आहे. का? कारण जर या एलिमेंटमध्ये गिवन अरेमध्ये कुठलाही रिपिटेटिंग नंबर नसेल, समजा आता इकडे 70 असेल, कुठलाही रिपिटेटिंग नंबर नसेल, तर मग काय इकडे प्रोग्राम रिटर्न काय करणार -1. आता जर रिपिटेटिंग असेल, 3 पॉसिबिलिटी सिनेरिओ झाला. एक, जर एलिमेंटमध्ये जर अरेमध्ये काही एलिमेंट नसेल तर रिटर्न -1 करा. जर एलिमेंट गिवन अरेमध्ये कुठलाही रिपिटेटिंग नंबर नसेल तर रिटर्न मायनस करा. जर असेल तर मग आपल्याला हा लॉजिक लावायचा आहे फॉर. आता लॉजिक कसं लावायचं? आता पहिलं लॉजिक लावण्या अगोदर पहिलं आपण हा समजून घेऊ आपल्याला काय करायचं. सॉरी ऑनलाईन. आता समजा आपल्याला हा गिवन अरे आहे. And 20 20 30 40 50. आता आपण अरेमध्ये काय बघितलं की अरे हे
कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये एलिमेंट स्टोअर करतं आणि हे फिक्स साईज असतो अरेचा. आणि सेकंड पॉईंट काय की अरे हे आपण कॉल एलिमेंट स्टोअर करतो आणि फेच करतो इंडेक्स व्हॅल्यू थ्रू. आपल्याला म्हणजे आपण जेव्हा अरेमध्ये एलिमेंट स्टोअर किंवा फेच करतो ते पण इंडेक्स व्हॅल्यूने ते करतो. 3 इंडेक्स व्हॅल्यू स्टार्ट होते 0पासून ते एंडपर्यंत. आणि जे सिस्टम आपल्याला ते व्हॅल्यू आणून देतो ते या ॲड्रेसपासून. आपल्याला हे बेस ॲड्रेस नाही लक्षात ठेवायचं, आपल्याला फक्त इंडेक्स ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. आता इकडे काय सांगितलं की आपल्याला डुप्लिकेट एलिमेंट फाइंड आउट करायचं आहे ह्याच्यामध्ये. तर आपल्याला लॉजिक असा लावायचं आहे की आपल्याला इथून स्टार्ट करायचं. ह्या एक आयट्रेटर लूप घ्यायचं आहे. एक आयट्रेटर लूप का, कारण तो ईच एलिमेंटला तो पुढे जाईल आणि चेक करेल एलिमेंट्स काय. आणि एक असं इनर लूप घ्यायचा आहे की तो या प्रिव्हियस व्हॅल्यूशी कम्पेअर करेल. आतमध्ये पुढे जाताना हा आयट्रेटर जो आउटर लूप आहे तो आयट्रेट करणार, तो एक व्हॅल्यू पुढे जाणार. आणि जो इनर लूप आहे तो इनर लूप काय करणार, आता प्रेझेंट समजा 0 इंडेक्सला आहे तर इनर लूप फर्स्ट इंडेक्सला असेल तर इनर लूप हा कम्पेअर करणार प्रिव्हियस व्हॅल्यूशी. आणि जर ही इक्वल असेल तर तो रिटर्न करणार, नसेल तर मग हा इनर लूप आहे तो पुढे जाणार. आता समजा आउटर लूपला 0 इंडेक्सला पॉइंटर आहे आपला, बरोबर. तर आता फर्स्ट इनर लूप काय सांगतो की फर्स्ट इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे ती कम्पेअर करा 0 इंडेक्सची. तर आता हे इक्वल आहे का, नाही आहे. मग इनर लूप पुढे एक व्हॅल्यू पुढे इन्क्रीमेंट करा. आता परत इनर लूप पुढे गेला, इनर लूप पुढे गेला. आता परत हा व्हॅल्यू आता कोणती आहे 20. परत आता आपल्याला 20 चेक करायचं आहे 10शी. आता हे 20 इक्वल आहे का, नाही आहे. मग इनर लूप एक पुढे व्हॅल्यू द्या. आता परत आपल्याला चेक करायचं आहे की थर्ड इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे ती 0 इंडेक्सची इक्वल आहे का, नाही आहे इक्वल. मग एक व्हॅल्यू इन्क्रीमेंट इनर लूपचा पुढे करा. मग आता परत जी व्हॅल्यू चौथ्या इंडेक्सला जी आहे ती इक्वल आहे का 0 इंडेक्सला, नाही. तर मग एक इनर लूपची व्हॅल्यू पुढे करा. मग 5व्या इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे ती 0 इंडेक्सची व्हॅल्यू सेम आहे का, नाही. आता इकडे नाही आहे म्हणून हा प्रोग्राम टर्मिनेट इथे नाही होणार. कारण आपण सांगितलं आहे की हे आयट्रेशन ही एकदाच झाली, आपण एक वेळेस चेक केल्याचं. आता आपल्याला दुसऱ्या आयट्रेशनशी कम्पेअर करायचं आहे म्हणून आपल्याला आता इथे काय करायचं, हा जो इन्क्रीमेंटर आहे तो पुढे आणायचा. आता 1शी कम्पेअर करायचं. आता 1शी कम्पेअर करताना आपला इन्क्रीमेंट हा जो इनर लूपचा पॉइंटर आहे तो एक पुढे येणार. या करंट जो आउटर लूपचा आहे त्याच्या एक इन्क्रीमेंट पुढे येणार. आता हा सेकंडला असेल तर आता हा चेक करणार की 20 इक्वल्स टू आहे का 20शी, हो. आता हे इक्वल असल्यामुळे हा रिटर्न डिरेक्टली करणार. आपल्याला प्रोग्राममध्ये रिटर्न करणार व्हॅल्यू इक्वल्स टू आन्सर इक्वल्स टू 20. आता हा प्रोग्राम इकडेच टर्मिनेट होणार कारण आपण लूपमधनंच रिटर्न करणार आहे, पुढे व्हॅल्यू चेक नाही करणार. चला आपण हा लॉजिकमध्ये लिहूया. पहिला आपल्याला फॉर लूप घ्यायचा आहे जो आउटर लूपसाठी आपल्याला एक आउटर लूप घ्यायचा आहे जो एक व्हॅल्यू इन्क्रीमेंट पुढे होत जाणार, जो आयट्रेट करेल. आणि एक इनर लूप घ्यायचा आहे जो इनर लूप काय करणार, तो आउटर लूपच्या करंट व्हॅल्यूशी तो कम्पेअर करणार. आणि जर व्हॅल्यू रिटर्न असेल आता ते कसं चेक करणार, आपण एक कंडिशन लावणार. जर रिटर्न असेल तर रिटर्न डिरेक्टली करा, नाहीतर आउटर लूप पुढे घ्यायचं आणि आपल्याला ईच व्हॅल्यू कम्पेअर करायची करंट व्हॅल्यू इन आउटर लूप सोबत. आता आपल्याला जे इक्वल्स टू काय घ्यायचं, i+1. का i+1, आपण इकडे बघितलं की आपण जर
आपला आउटर लूप जर 1ला आहे तर आपण चालू कुठून करणार, इनर लूप 2 पासून. मग आता जर आउटर लूप 0 इंडेक्सला असेल तर मग आपल्याला इनर लूप कुठून चालू करायचं आहे, 1 प्लस फर्स्ट इंडेक्सपासून. मग त्यासाठी आपण काय घेतलं आता i+1. आता हा i+1 का घेतलं, i1 का नाही घेतलं, कारण ही डायनेमिक असेल व्हॅल्यू, ही चेंज होणार. म्हणजे जर आउटर लूप समजा 0ला आहे तर हा 1ला येणार, जर आउटर लूप 1ला असेल तर हा 1+1 2ला येणार. मग आपल्याला हा व्हॅल्यू सारखं इकडे अपडेट नाही करावं लागेल, यासाठी आपण i+1 डिरेक्टली घेतलं. आता जे इज लेस दॅन अरेची लेंथच ठेवायची जे पण, आणि मग जे++. आपल्याला काय करायचं, चेक करायचं अरे ऑफ जेची व्हॅल्यू ही इक्वल टू आहे का कोणाशी, अरे ऑफ आयशी. जर इक्वल असेल तर रिटर्न करा डिरेक्टली अरे ऑफ आयची व्हॅल्यू, किंवा जेची केली तरी चालतं, पण आयची करूया आपण, कारण आय ही फर्स्ट इंडेक्सला कॉन्स्टंट असतो, म्हणजे तो व्हॅल्यू ही हे असेल, म्हणून ते आपल्याला रिटर्न आय एरे ऑफ आय केला. आणि जर काहीच व्हॅल्यू नसेल त्याच्यामध्ये तर रिटर्न -1 होणार. तर आता बघू आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करून. पहिलं आपण काय करूया, पहिलं आपण कायच एलिमेंट्स अरेमध्ये नको घेऊया. बघू काय रन होतं. तर सध्या तरी काहीच आउटपुट नाही आलं का, कारण आपण ही व्हॅल्यू प्रिंट नाही केली आहे. -1 का, कारण आपण या अरेमध्ये काहीच एलिमेंट्स नाही आहे ऑब्जेक्टमध्ये. आता आपण घेऊया असे एलिमेंट्स जे असं अरे ऑब्जेक्ट्स ज्याच्यामध्ये कुठलेही डुप्लिकेट एलिमेंट नसतील. हे बघा काहीच नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये कुठलेही एलिमेंट डुप्लिकेट नाही आहे, म्हणून ह्याने रिटर्न प्रोग्रामने -1 केला, जी इथून आला. आता आपण एक घेऊया डुप्लिकेट एलिमेंट. आता डुप्लिकेट एलिमेंट घेऊया आपण 43 मध्ये घेतल्या. बघा, डुप्लिकेट एलिमेंट इन अ गिवन अरे इज 43. आता जर मी 50-50 घेतलं, जर 2 डुप्लिकेट एलिमेंट असतील तर हा कोणती व्हॅल्यू रिटर्न करेल, 43. जो पहिला ऑकरन्स असेल डुप्लिकेटचा तो ही व्हॅल्यू रिटर्न करणार 43, 50 नाही करणार. आता अजून एक पॉसिबिलिटी चेक करूया आपण मायनसची. -10 +10 घेऊया आणि -10 घेऊया. -10. आय होप तुम्हाला आजचा हा प्रोग्राम समजला असेल. जर काही तुम्हाला क्वेरी असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट करा व मी ते रिव्ह्यू करून ते मी तुमचे जे क्वेरीज असतील ते सॉल्व करेन. चल आपण एक लाईव्ह ॲप्लिकेशनमध्ये बघूया की हा ॲल्गोरिदम कुठे ॲप्लिकेबल होऊ शकतो. तर आता आपण ही ई कॉमर्सची एक वेब ॲप्लिकेशन घेतलं आहे. आता समजा इथे हे प्रोडक्ट असेल, बरोबर. आता हे प्रोडक्ट आपण त्याच्या डिटेलमध्ये गेलो तर आपल्याला एक ऑप्शन भेटतो ॲड टू कार्ट. आपण आता ॲड टू कार्ट केलं तेव्हा हा प्रोडक्ट जातो प्लेस इन ऑर्डर आपल्या कार्टमध्ये, बरोबर. आता मी परत या प्रोडक्टवर आलो तर आता बघा, आता इकडे ॲड टू कार्ट नाही येणार, हा इकडे गो टू कार्ट येणार. का, कारण ऑलरेडी एक प्रोडक्ट ॲड आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे कोणत्या बेसिसवर चेंज होते डिनामिकली. आता पहिला ॲड टू कार्ट होता, आपण ॲड टू कार्ट केलं इकडे तर इथे गो टू कार्ट आलं. आता हा ॲल्गोरिदम इथे अप्लाय होतो. हा ॲल्गोरिदम काय करतो, हा चेक करतो की बाबा चला आपण ॲड टू कार्ट एक एलिमेंट बघूया ॲड टू कार्टमध्ये ही आहे का. आता ही एलिमेंटमध्ये आता ॲड टू कार्टमध्ये ही ऑलरेडी एलिमेंट आहे. जर आपण ऑलरेडी एलिमेंट असल्यामुळे ही परत इकडे हा ॲड टू कार्ट तर करू शकत नाही कारण ऑलरेडी ॲड आहे. म्हणून हा इथे आपल्याला फक्त रिटर्न व्हॅल्यू नाही करणार, हा रिटर्न बुलियनमध्ये करणार -1 1. तर डुप्लिकेट एलिमेंट
असल्यामुळे हा परत ॲड टू कार्ट नाही येणार, हा गो टू कार्ट येणार. ओके, म्हणजे हा प्रोग्राम ॲल्गोरिथम रीड करतोय की ह्या प्रोडक्ट्स कितींदा आपण ॲड टू कार्ट केलेले आहेत. आता हा समजा ॲड टू कार्ट एकदा केले तर सेकंड टाईम न होण्यासाठी हा इथे गो टू कार्ट केलेला आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. थँक यू फॉर दिस सेशन.